कौशिकी मॅडम, तुमच्या संग थोडं बोलायचं होतं. हो ऑफकोर्स, बोल ना. तुम्ही लई मोठं काम हातात घेतलंय. ह्या सगळ्यात तुम्हाला काय बी गरज लागली ना, मला सांगा, मी मदत करतो. ऑफकोर्स मी तुला सांगणार. पण कमळी, एक कॉलेजची GS म्हणून तू काहीतरी करणं गरजेचं आहे. नाही म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाने या बाबतीत काहीतरी करणं गरजेचं आहे. होय मॅडम, मी नक्कीच करणार. आणि ह्या सगळ्यात कुणाला काही त्रास होणार नाही ह्याची बी काळजी घेणार. आय नो. नाही म्हणजे तू जे काही ठरवलंयस, जसं ठरवलंयस तसंच कर. पण एक मैत्रीण म्हणून मला तुला एक सल्ला द्यायचा आहे कमळी. या बाबतीत इमोशनल विचार करून नाही ना चालत. अत्यंत प्रॅक्टिकली विचार करावा लागतो आणि या अशा केसमध्ये तर अत्यंत प्रॅक्टिकल विचार हवा. माझं ध्येय आता एकच आहे, या महाराष्ट्राला ड्रग फ्री करणं. पर मॅडम, ह्यात जर कुणाला त्याची चूक सुधारायची संधी मिळत असेल तर ती बी नाही द्यायची का आपण? नाही, ऑफकोर्स द्यायची. संधी तर दिलीच पाहिजे, पण चुकीला संधी द्यायची नाही. कमळी, हे बघा, एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाहीये. सत्य हे सगळ्यांपेक्षा मोठं असतं. मी कॉलेजमध्ये हेच शिकले. आय एम शुअर तू सुद्धा शिकली असशील. कमळी, आता आपल्या देशातले युवक एक खूप मोठ्या डिझास्टरमधनं जात आहेत आणि या डिझास्टरमधनं मला त्यांना वाचवायचं आहे. माझं हेच गोल आहे, माझं हेच ध्येय आहे. आणि आय एम शुअर तुझं सुद्धा तेच आहे. आणि आपल्या दोघींचेही ध्येय एकच आहे. विसरू नकोस. होय, मी नाही सरणार. आणि तुला काहीही मदत लागली तर मला कळव. यू डुइंग अ गुड जॉब. निघू. बाय.